लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो गुड न्यूज आलेली आहे। आनंदाची बातमी आलेली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात। बऱ्याच ताई विचार करत होत्या की 7वा हप्ता आलाय, आता 8वा हप्ता कधी येईल, 8व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होतील, तारीख नेमकी काय आहे, असं बऱ्याच ताईंना प्रश्न पडला होता। तर आता सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत। तर 8व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे आणि 8वा हप्ता आता सुरू झालाय। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 2100 रुपये मिळणार का, म्हणजे 8व्या हप्त्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळणार का हे पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला 1500 रुपये मिळतील की 2100 मिळतील हे पण मी सांगणार आहे। त्यानंतर कधी भेटतील म्हणजे 8व्या हप्त्याची तारीख काय असणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर मागील हप्ते मिळणार का, म्हणजे ज्यांचे मागील हप्ते आलेले नाहीत, पेंडिंग आहेत, त्यांना मागील हप्ते पण मिळणार का हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या ताईंना 6वा आणि 7वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता ते मागचे हप्ते मिळतील का हे पण या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवर मी दररोज अपलोड करत असते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्ट होणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे, तारीख काय आहे आणि कोणकोणत्या महिलांना हा हप्ता मिळेल ते आपण चला पाहूया। तर येत्या 20 दिवसात महिलांना 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा 8वा हप्ता मिळणार आहे आणि याबाबतची सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आली आहे। हप्ता वाटप या ठिकाणी झालेलं नाहीये, तुम्हाला 20 दिवसानंतरच हे पैसे मिळतील, म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगला हे पैसे मिळतील। लाडक्या ताईंनो कोणाकोणाला 8वा हप्ता हवाय त्यांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर सर्वात आधी आपण सकाळ न्यूज पेपरची बातमी बघूया। तर महिलांसाठी नक्की काय गुड न्यूज आहे ते आपण पाहूया। तर पेपर मध्ये असं आलं होतं की महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात आला आहे। दरम्यान आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हालाही असं वाटत असेल की 8वा हप्ता कधी मिळणार आहे, फेब्रुवारी तर सुरू झाला, तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाहीये, पण फेब्रुवारीच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही महिलांना 8वा हप्ता मिळू शकतो। त्यामुळे 20 दिवसामध्ये कधीही तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात। तर हा फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा आहे, त्यामुळे कदाचित 20 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात। मागील 3 हप्ते शेवटच्या आठवड्यामध्येच आले होते, म्हणून या महिन्यात देखील पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतात। 20 तारखेपासून महिलांच्या अकाउंटवर 8वा हप्ता जमा होणार आहे। तर या लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली। आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते महिलांच्या अकाउंटवर जमा झाले, म्हणजे टोटल प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर 10,500 रुपये जमा झाले। तर कोणत्या ताईला 10,500 रुपये मिळाले नाहीत त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचं नाव आणि जिल्हा मला कमेंट करून पाठवा, जेणेकरून पुढची अपडेट मी तुम्हाला देईन, कारण आता जिल्ह्यावाईज पैसे वाटप होतात आणि जिल्ह्यावाईजच तपासणी करण्यात येत आहे। आणि ज्या महिलांना मागचे 5 हप्ते आले पण 6वा आणि 7वा हप्ता आला नाही अशांनी मला खास कमेंट करून सांगायचं आहे, कारण हे एक काम केल्याने त्यांना आता फेब्रुवारी महिन्यात 4500 रुपये म्हणजे 3 हप्ते मिळणार आहेत। तर पुढचे 5 हप्ते आले पण 6वा आणि 7वा हप्ता आला नाही अशा ताईंनी मला कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहून पाठवायचा आहे। तुम्हाला जर कोणी सांगत असेल की अकाउंटला 1500 रुपये आले, 2100 रुपये आले फेब्रुवारीचे, तर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका। फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत तरी तुम्हाला 8वा हप्ता मिळू शकणार नाही आणि तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात देखील 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपये मिळणार नाही। आणि मार्च महिन्यात बजेट असल्यामुळे त्यानंतरच ठरेल की तुम्हाला पुढचा हप्ता 2100चा मिळणार की नाही, त्यामुळे आता तरी 2100 रुपये मिळणार नाही। पण माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगते की फेब्रुवारीचा हप्ता 22 किंवा 23 तारखेनंतरच तुम्हाला मिळेल। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।